नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपल्याला बनवायचं आहे अक्षय तृतीया स्पेशल थाळी। त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आपल्याला बघायचं आहे। अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला इथं सुरुवात करूया। रेसिपी कशी झाली आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी आंबे पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत। 4 आंबे घेतलेले आहेत मी पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत 10 ते 5 मिनिटं। तोपर्यंत इथं आपल्याला बटाट्याच्या भाजीची तयारी करून घ्यायची आहे। इथं मी कांदे चिरून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने इथं मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे। कोथिंबीरचा डंठल काढून घेतलेले आहेत मी। इथं सर्व कोथिंबीर, कांदे, टोमॅटो चिरून घेतलेलं आहे व्यवस्थित। गॅस चालू करून कढई ठेवून दिलेली आहे। बघा अशा पद्धतीने सर्व हे कांदे, कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे। आता आपल्याला बटाटे जे चिरलेले आहेत मी ते पाण्यातनं काढून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा इथं अशा पद्धतीने हे बटाटे मी काढून घेतलेले आहेत। कढई गरम झालेली आहे। आता तेल टाकून घेऊ। तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी गरजेनुसार टाकून घेतल्या आहे। मिक्सरच्या जारमध्ये लसूण टाकून घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या ह्या काड्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे। 1 स्पून जिरं आणि चिरलेला कांदा, कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। इथं मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। भाजून झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या जे सारण काढलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। अर्धा स्पून इथं मी हळद टाकून घेतलेली आहे। आता टोमॅटो टाकून घेऊ। मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला टाका। माझ्याकडे हा काळा मसाला आहे, मी हा काळा मसाला टाकलेला आहे। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता बटाटे टाकून घेऊ। हे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये। मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे वरून। थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि इथं मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार। पाणी टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार। आता या भाजीला शिजू द्यायचं आहे, वरून झाकण ठेवून दिलेलं आहे। तोपर्यंत इथं मी आंबे पाण्यातनं स्वच्छ धुवून काढून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आंब्यांचा रस आपल्याला बनवून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने इथं मी एक आंब्यांचा रस करून घेतलेला आहे। इथं मी हे केशर आंबे घेतलेले आहेत। आंबे खूप पिकलेले होते म्हणून अशा पद्धतीने आंबे सोळून हा रस मी इथं बनवलेला आहे। बघा अशा पद्धतीने रस मी इथं बनवून घेतलेला आहे। केशर आंबा म्हटला की ऑरेंज कलर येतो रसाला, तसा काही दिसत नव्हता, फक्त असा थोडासा
केशरी, लाईट केशरी कलर दिसत होता आंब्याचा जेव्हा मी रस बनवला तेव्हा. बघा अशा पद्धतीने हा रस इथं बनवून झालेला आहे. आता आपल्याला भाजी शिजली का ते बघून घ्यायचं आहे. जवळपास इथं भाजी शिजून झालेली आहे. आलटी पलटी करून घ्यायचं आहे, परत झाकण ठेवून घ्यायचं आहे. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं ओवा क्रश करून घेतला आहे हाताने, त्याही टाकून घेतलेला आहे. अर्धा स्पून इथं मी हळद टाकून घेतलेली आहे आणि 2 पळ्या इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही गरजेनुसार टाकून घ्या. अशा पद्धतीने हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला थोडं थोडं पाणी टाकून मी भिजून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जवळपास इथं भिजून घेतलेलं आहे मी. ही पीठ भिजल्यानंतर या पिठाला आपल्याला 5 ते 10 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हे पीठ भिजून घेतलेलं आहे. इथं मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत भज्यांसाठी. इथं गॅस चालू करून मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. बघा आता ज्या मिरच्या आपण घेतल्या आहेत त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ओवा टाकून घ्यायचा आहे, क्रश करून घेतला आहे हाताने अशा पद्धतीने. मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार. आता मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ सर्व मिरच्यांना लागेल. अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेतलेल्या आहे मिरच्या. अर्धा स्पून इथं हळद टाकून घेतलेली आहे मी आणि इथं 1 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्ही गरजेनुसार घ्या. बघा अशा पद्धतीने मी पीठ भजींचं इथं तिमून घेतलेलं आहे. तोपर्यंत आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथं मी तेल गरम ठेवलेलं आहे. थोडासा कणकीचा गोळा घेतलेला आहे, त्याची लाटी बनवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने इथं मी ही पुरी लाटून घेतलेली आहे. आता तेल गरम झालेलं आहे. पुरी तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे. सोडल्यानंतर या पुरीला आलटी पलटी करत राहायचं आहे. बघा अशा पद्धतीने पुरी फुगलेली आहे मस्तपैकी, खूप छान. आता ह्या पुरीला आपण आलटी पलटी करत राहायचं आहे. जवळपास ही पुरी तयार झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायची. बघा अशा पद्धतीने इथं मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. मस्त टंब फुगलेली पुरी आहे. इथं आता आम्ही नागलीचे पापड घेतलेले आहेत. हेही पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल पहिलेच गरम करून ठेवलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हा पापड मी तळून घेतलेला आहे. कढाई छोटी असल्यामुळे तो कढाईत माहत नव्हता, तरी अशा पद्धतीने हा पापड मी व्यवस्थित तळून घेतलेला आहे. आता काढून घेऊ. खूप छान मस्त पापड फुललेले आहेत. मी या पापडांची रेसिपी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही ती बघू शकतात. इथं आता पापड तळून झालेले आहेत. आता आपल्याला याच तेलामध्ये भज्या काढून घ्यायच्या आहेत. खूप छान मस्त. आता हा पापड तळून झालेला आहे, याला आपण काढून घेऊ. एका डिशमध्ये ठेवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचींच्याच भज्या आहेत ह्या. अशा पद्धतीने
काढून घ्यायच्या आहेत. तेल पहिलेच गरम केलेलं होतं. बघा खूप छान आल्या आहेत भज्या पण मस्त. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लाईक नक्की करा. बघा आता ह्या भज्या तळून झालेल्या एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी सर्व भज्या इथं काढून घेतलेल्या आहेत. आज अक्षय तृतीया असल्यामुळे अशा पद्धतीने इथं मी ताट तयार करून घेतलेला आहे. बघा खूप छान मस्त छान आलेल्या आहेत भज्या. बघा इथं मी ताटामध्ये आमरस, एका डिशमध्ये पुरी, पापड, भजी आणि बटाट्याची भाजी व्यवस्थित ताट बनवून घेतलेलं आहे. खूप छान मस्त. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा.